मंडळी सुप्रभात. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि आज रविवार आहे आणि बीडहून आपण निघालो आहोत सोनारीतील कालभैरवाच्या दर्शनाला. प्रवासामध्ये आकाशात हे पक्षी एका साखळीने विहार करताना दृष्टीस पडले. पारगावचा टोलनाका ओलांडून महाराष्ट्रात पेढ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कुंतलगिरी फाट्यावर पोहोचलो. इथे दक्षिण भारतामध्ये प्रसिद्ध असलेले कुंथलगिरीचे जैन तीर्थक्षेत्र आहे. भूमच्या पुढे धाराशिव जिल्ह्यामधील परंडा तालुक्यातील सोनारीमध्ये काळभैरवाचे हे प्राचीन मंदिर आहे. श्री काळभैरवनाथ गुरुवारी क्षेत्र सोनारी भक्तनिवास नवनाथ मंदिर गोशाळा गार्डन गुरुवारीच्या माध्यमातून काम पूर्ण केले आहे. नवनाथ मंदिराच्या खर्चाच्या कामासाठी सगळे हाताने मदत करा, देणगी द्या. आज रविवार असल्याने भाविकांची इथे गर्दी असते. मंदिराजवळ गुरुगादी नाथ मठ आहे आणि इथेच भद्रकाली मातेची अत्यंत छोटी गुहा देखील आहे. आज जाऊन आपण मातेचे दर्शन घेऊया. या छोट्या गुहेतून भद्रकालीच्या दर्शनाला जाणे ही माझ्यासाठी आगळीवेगळी अनुभूती ठरली. पायऱ्या उतरताना खाली बसूनच आत प्रवेश करावा लागतो. येण्या जाण्याचा हा एकच मार्ग असल्याने गर्दीच्या वेळी भाविक भक्तांची धांदल उडते. मी भद्रकाली मातेचे मनोभावे दर्शन घेऊन गुहेतून परत वर निघालो. भद्रकालीला पार्वतीचे रूप मानले जाते. मठातील मागच्या बाजूला 500 वर्षापूर्वीपासूनच्या सत्पुरुषांच्या संजीवन समाध्या देखील आहेत. काळभैरव मंदिर गुलाबी रंगाने माखून गेलेले दिसते. सर्वत्र गुलालाची उधळण झाल्याने भाविक भक्तही गुलालाने जणू नाहून निघतात आणि भाविकजन खोबरे आणि गुलालाची उधळण करण्यात तल्लीन होतात.
कालभैरवाचे मंदिर छोट्या गावात असले तरी त्याचा महिमा खूप मोठा आहे. देवदेवतांच्या बाबतीत काही आख्यायिकाही इथे सांगितल्या जातात. आभाऱ्यासमोरील हा नवीन सभामंडप आकर्षक वाटू लागतो. आत आल्यावर मंदिराचे पुरातन रूप आपल्या दृष्टीस पडते. इथे देवाचा अश्व आणि पाळणा ठेवलेला आहे. त्याच्या दर्शनाने कालभैरवाचे दर्शन पूर्ण झाल्याचे मानले जाते. मंदिराच्या समोरच्या बाजूला एक मोठा कुंड आहे. इथे आजूबाजूला असंख्य माकडे मनसोक्त फेऱ्या मारताना दिसतात. या कुंडाशेजारीच यात्रेचा रथ आहे. चैत्र महिन्यात यात्रेवेळी रथातून देवाची गावामध्ये मिरवणूक काढली जाते. मंदिराला चारही बाजूने प्रदक्षिणा घालून मी मंदिराच्या कळसाचे शूट करत राहिलो. सकाळच्या रम्य वातावरणात निळ्या आकाशी मंदिराचे गुलाबी रूप खुलून दिसू लागते. नवस्फूर्तीसाठी भाविक भक्त खोबरे आणि गुलालाची मंदिरावर अशी उधळण करतात. अशा भक्तिमय वातावरणाची अनुभूती घेऊन मी डोमगावच्या श्रीराम मंदिराकडे मार्गस्थ झालो. मंडळी, पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.